गोडी सख्या तुझ्या संग तळहात इंद्रधनु सप्तरंग आदमापूरच्या देवाला बघा देवाला मेंढ्या राख्या देवाला बघा देवाला संत बाळू मामाला बघा मामाला साधू बाळू मामाला माझ्या बाळू मामाला करमिना मला आणि एकमेका भेटून मामा वदुळ भंडारा तुझ्या विना एक क्षण करमिना मला एकमेका भेटून मामा वदुळ भंडारा ढोलाच्या तालावे या ढोलाच्या तालावे माझा वाज चढतोया डिंब्या ताला चढतोया डिंब्या ताला चढतोया या हालीच्या एवढात या हालीच्या एवढात वारा झुळ झुळ वाहतो या पाऊस लागला तर लागतो या नाही तर वळवान जातो या माझ्या निंबाळ्या मारी थापे होणारा पंढरीच्या नाताला सवळ्या पांडुरंगाला सद्गुरु संत बाळूमामा देवालय आदमापूर पालखी क्रमांक 5 या 5 नंबर पालखीचं कारभारी लकापा दादा पुजारी पांडू दादा आणि सर्व मेंढके मंडळ आणि आचार्य दादा यांच्यासाठी गोड अशा हात वर करून टाळ्या वाजवा कानो हा बाळूमामाच्या नावाने का उन्हात तानात वाऱ्यात ही मेंढके मंडळ तळहाताच्या फोडाप्रमाणे माझ्या मेंढी माऊलीला जपतो या आणि म्हणून विचार केला बाळूमामाची कथा धरली गायालाय बाळूमामाची महाराज कथा गायाला धरली आज या 5 नंबर पालखीला बाळूमामा देव कसा झाला बाळूमामा देवरशी कसा झाला बाळूमामानं नेमकं केलं होतं तरी काय म्हणून जगाचा मालक माझा बाळूमामा झाला या महाराज कथा गाऊन दावायची या जगाच्या मालकाला मामा कसा देवरशी झाला कसं देवपणाला माझ्या संत बाळूमामाला त्या जाग्याला खाल्यावर घोंगडी हातात काठीन बाळूमामा मेंढ्याच्या पाठी बाळूमामाने माझ्या देवाने सोन्याने माय सोन्याने भरली होती सोन्याने माय सोन्याने भरली आंधळ्याला डोळा भैऱ्याला कान मुक्याला वाचा देणारा बाळूमामा हाय निपुत्रिकाला संतान देणारा
असा आदमापूरचा राजा बाळूमामा हाय त्या टायमाला. या सद्गुरु संत बाळूमामाने महाराज विचार मनाचा केला. हॅलो. जगाच्या कल्याणासाठी चिंचणी गावातील सर्व भावी भक्तांना कळवण्यात येते की या ठिकाणी प्रसिद्ध ओवीकार सत्यवान गावडे शाहीर हे या ठिकाणी आपली ओवी चालू केलेली आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी ओवी ऐकण्यासाठी काकांच्या बंगल्यासमोर यायचं आहे. या ठिकाणी सत्यवान गावडे शाहीर पश्चिम महाराष्ट्रात ज्यांचं नाव घेतलं जातं आणि गेली महिना वेटिंग असणार असं सत्यवान गावडे शाहीर यांनी आज बग्गा नंबर 5 ला अगदी मानाने या ठिकाणी ओवी म्हणण्यासाठी आलेले आहे. त्यांची ओवी चालू झालेली आहे. तरी ओवी ऐकण्यासाठी गावातील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यायचा आहे. पहिल्यांदा क्षमा मागतो की 5 नंबर पालखीला बाळूमामा मंदिरापाशी मला आमंत्रण होतं, पण त्याच दिवशी 7 नंबर पालखीच्या कारभाराने बोलवलं होतं कीर्तनासाठी. त्यामुळं दुर्मिळ योगायोग त्या दिवशी सोन्या शहराला पाठवलं. म्हटलं जा बाबा काय पण असू दे, कार्यक्रम तो झाला पाहिजे. बरोबर आहे. रोज भगवंताची सेवा चालू आहे. रात्री आज या गावाला तर उद्या त्या गावाला अशा भगवंताच्या सेवेसाठी जसं मेंढके मंडळ मनापासून तळमळ करत या, तसं आमच्या ओवीकारांचं सुद्धा रोजच्या रोज तळमळ चालू आहे. बरोबर आहे. बाळूमामा काय हाय, बाळूमामाची लीला काय, एवढंच या गाण्यात सांगावं. अरे बाळूमामा म्हणजे साधा देव नव्हे, शिवाचा अवतार माझा बाळूमामा हाय, शेषाचा अवतार बाळूमामा हाय. जन्माला जरी धनगर म्हणून आला असला, शिवाचा अवतार माझा बाळूमामा हाय. म्हणून महाराज बाळूमामाच्या कथेला सुरुवात कशी झाली त्या जाग्याला. घोंगडीवर बसला सावकर माझा सावकर, बाळूमामा एक नंबर. 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 हे भाविक भक्त ते येती दरबारी, 19 बग्याचा बाळूमामा कारभारी. तुमच्या गावात 5 नंबरची पालखी आहे, अशा 19 पालखी आहेत त्या, आणि 70,000च्या मोहर माझ्या बाळूमामाची बकरी आहेत. आणि रोजच्या रोज अशी 250-300 मेंढक फुकाट मेंढ राखायला प्रत्येक पालखीत माझ्या बाळूमामा जवळ आहेत. कोण 1 महिना सेवा करतया, कोण 1.25 महिना करतया, कोण 6 महिने करते, तर कोण वर्षभर करतया. आणि अखंड सेवा झाल्यानंतर त्याला भांडऱ्याची पोळी दिली जाते. त्या भांडऱ्याच्या पोळीवर त्या भक्ताचं कल्याण करणारा देव आदमापूरचा बाळूमामा आहे. आदमापूरचा बाळूमामा आहे, धान्य ध्यानात असू द्या. साधा देव नव, बाळूमामा देवरशी कसा झाला, नेमकं बाळूमामानं केलं होतं काय. बाळूमामा कुठं तपाला बसला नव्हता, बाळूमामा कुठं विद्या शिकाय गेला नव्हता. बाळूमामा कधी घोंगड्याच्या दशा बघत नव्हता, बाळूमामा कधी शिवकळा रे घेत नव्हता. मग नेमकं बाळूमामानं केलं काय की जगाचा देवरशी माझा बाळूमामा झाला. म्हणून महाराज बाळूमामाच्या कथेला मामाला कसं देवपणानं सांगायचं बसलेल्या सभेला त्या जाग्याला. आज या गावाला तर उद्या त्या गावाला, मामा मेंढ्या घेऊन लागल्यात फिरायला. जिथं चारा असेल तिथं बाळूमामा राहायचं, चारा नसला की बाळूमामा मोरच्या गावाला. म्हणून मामा मेंढ्या घेऊन जायचा नीतीचा नियम चालला जगाच्या मालकाचा. पण या संत बाळूमामानं महाराज प्रकार काय लागला आता घडायला. बाळूमामाच्या गळ्यामध्ये फुलाची माळ रे, बाळूमामाच्या गळ्यामध्ये फुलाची माळ रे. आणि तुझ्या दारी तुझ्या भक्ताला सांभाळ रे, आणि तुझ्या दारी तुझ्या बाळाला सांभाळ. आणि तुझ्या दारी तुझ्या भक्ताला सांभाळ रे,
वारकरी आहे, विठ्ठलाचा खरा भगत आहे. अरे आषाढीचा 16, चैत्री वारीचा 16, माघ वारीचा 16, कार्तिकीचा 16 4-4 महिन्याने येत असेल. ही वारी 4-4 महिन्यानं असेल, पण माझ्या बाळूमामाची अखंड वारी मेंढी पाठीमागणं चालू आहे. ह्याला खरा वारकरी म्हणलं पाहिजे. जगाचा एकमेव वारकरी कोण असेल तर माझा बाळूमामा आहे. म्हणून सांगतो दादानो ऐका रे तुम्हाला. चिंता पडली महाराज जीवाला, रोज एका गावाला मामाच्या मेंढीचा तळ लागला पडायला. चारा पाण्याच्या बेतावर त्या जागेला, चाऱ्या पाण्याच्या बेतो तळ लागला पडायला. पण मामाचं वागणं चांगले, मामाचं बोलणं चांगलं, स्वभाव माझ्या मामाचा गुळावा आणि गोड त्या टायमाला. बाळू मामाचं महाराज गोड बोलणं आणि गोड वागणं बघून या मेंढीच्या तळाला माझ्या मेंढी माऊलीची सेवा करायला रोज 4 लोक फुकट या लागली, तर रोज 8 लोक फुकट या लागली ती मेंढ राखायला. बाळमामा म्हणतो अरे उंडगीची आहो, तुमचा परपंच सोडताना माझ्या मेंढरा मागणं काय येता. तेव्हा मेंढक म्हणायचं मामा तुमची सोबत जर घडली तर आमच्या मनाला समाधान वाटतं या. अरे मामा तुझी वाणी आमच्या कानावर पडलं की आमचं मन तृप्त होतं या देवा. आम्ही सेवा करायला आमच्या मनानं तुझ्या मेंढरात आलोया. अशी रोज 4 लोक, रोज 8 लोक फुकट सेवा कराय बाळू मामाला. मेंढ्याची सेवा लागल्या तर महाराज करायला मोकळ्या मनानं निर्मळपणानं. पडेल ती काम मेंढीच्या तळाला लागल्या तर मेंढक करायला त्या जागेला. तुमचं मूळ गाव आहे कुरळ, पण बरेच वर्ष झालं या भागाला वास्तव्य असणारं बाळूमामाचं निश्चिम भक्त यांच्याकडून 500 रुपयाचं बहुमान आले. त्यांनी एका तान दिलं. माझ्या सद्गुरू बाळूमामानं त्यांना 10 तानं देवावं, उदंड आयुष्याचं वरदान द्यावं. सगळ्यात आधी माझ्या मेंढक्याने 51 रुपयाचं बहुमान केलं या. त्याने एका तान दिलं. माझ्या मेंढी माऊलीनं बाळूमामानं उदंड आयुष्याचं वरदान द्यावं. त्या दादानं मागाशी ओळखीचे आमच्या 101 रुपयाचं बहुमान केले. त्या पोराने एक केले. त्यांनी एका तान दिलं. बाळूमामानं सोन्या मोत्याचा भंडारा त्यांच्या प्रपंचावर टाकावा, उदंड आयुष्याचं वरदान द्यावं. देवाचरणी विनंती आहे. धन्यवाद. आणि म्हणून त्या टायमाला महाराज विचार जसा मनाचा केला, चिंता पडली जीवाला. रोज 4-4 8 लोक मेंढ्या लागल्यात मामाची राखायला त्या जागेला. हे देवा तुझ्या दर्शनाची मनी माझ्या ओढ, देवा तुझ्या दर्शनाची मनी माझ्या ओढ. अन बाळू मामा नाव तुझे गुलावानी गोड रे, गुलावानी गोड. बाळू मामा नाव तुझे गुलावानी गोड रे, गुलावानी गोड. रे बाळू मामा नाव तुझे गुलावानी गोड रे, गुलावानी गोड. बाळू मामा नाव तुझे गुलावानी गोड, गुलावानी गोड. देवाचं नाव गोड आहे, पण ते कधी कळणार. घेतल्यावर मुखात देवाचं नाव घेतलं पाहिजे. पूर्वी अभंगवाणी लागायची बघा सकाळ सकाळी. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, वेडा होऊन भक्तीसाठी. काय त्या शब्दात ताकद होती. देवाच्या नावात गोडवा आहे, पण ते घेतलं पाहिजे रोजच्या रोज. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. या सावलवाल्या दादासाठी सगळ्यांनी एकदा गोड अशा टाळ्या वाजवा. काय दादानं शेटिंग लावले माहिती का. अरे घुमू दे मला नि नाचू दे मला, बघू दे सारा गाव. अरे डीजे वाल्या दादा बाळू मामाचं गाणे लाव, डीजे वाल्या दादा बाळू मामाचं गाणे. डीजे वाल्या दादा बाळू मामाचं गाणं लाव, डीजे वाल्या दादा बाळू मामाचं गाणं लाव. आरतीची वेळ झालेली आहे.